अन्नपूर्णा अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. नमस्कार. आज बनवूया गाजर आणि बीटचे सूप. गाजर आणि बीटचे सूप बनवण्यासाठी लागणारं साहित्य हे गाजर आहे, बीट आहे, एक कांदा आहे, एक कोथिंबीरीचे देठ आहे, लसूण आहे, दालचिनी, तमालपत्र, बटर लागणार आहे, काळी मिरी पूड आणि मीठ लागणार आहे. गाजरला कट करून घेऊ. गाजर कट करून झाले, बीट पण कट करून घेऊ. बीट पण कट करून झाले. कुकरमध्ये ना बटर टाकायचं, दालचिनी टाकायची, तमालपत्र टाकायचं, कांदा टाकायचा, लसूण टाकायचं. हे चांगलं ना परतून घ्यायचं. कांदा परतून झालाय. कोथिंबीरचे शेत टाकून घ्यायचे. हे पण चांगलं मिक्स झाले. गाजर टाकायचं, बीट टाकायचं, याला पण चांगलं परतून घ्यायचं. पाणी टाकून घ्यायचे. आपल्याला जेवढं सूप करायचंय तेवढं पाणी टाकायचं. याच्यातच मीठ टाकून घ्यायचं. हे पण पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं. झाकण लावायचं. 3 ते 4 शिट्ट्या याच्या काढायच्या. कुकर ना झालाय. गाजर पण शिजलेत आणि बीट पण शिजले. आता नाही याला मॅश करून घेऊ. हे तमालपत्र आणि दालचिनी काढून घ्यायची. खडे मसाले ना काढून घेतलेले. आता याला मॅश करून घ्यायचं. एक चाळणीत घेतले. हे ना मी असं चाळून घेणार आहे. म्हणजे याच्यात थोडेसे ना असे तुकडे वगैरे राहिले गाजरचे किंवा बीटचे, तर हे आपल्याला ना सूपचं ना क्रीमी टेक्स्चर पाहिजे. सूपचा ना कलर किती छान आलाय. मध्ये ना पाणी ओतायचे, हे खूप घट्ट आहे म्हणून. काळी मिरीची पावडर टाकून घ्यायची आणि 2 मिनिटाने याला उकळून घ्यायचं. हे एकदम छान झाले. 2 मिनिटं झाले, सूप तयार झाले. Like, comment, and